रामकृष्ण हरी माऊली. संत जनाबाईची कथा. कथेचे नाव देव दळू लागले. नामदेवाचे कुटुंब मोठे, पण सुख समाधानाने कुटुंबातील मंडळी ईश्वर भजनात दंग होऊन कालक्रमणा करीत होती. जनाबाई तर कुटुंबात समरस होऊन गेलेली. नामदेवाची बहीण लाडाबाई व बायको राजाबाई हिच्याबरोबर प्रेमाने वागत. त्यांची आई गोणाबाई मात्र कुटुंब मोठे असल्याने वैतागून जाई. जनाबाई दिवसभराच्या कष्टाने दमून जाई. एके दिवशी रात्री सहज पडल्या पडल्या तिला झोप लागली, पण थोडी जागी होताच तिला कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. "जना जना, दार उघड." आवाज तरी ओळखीचा वाटला, पण अशा वेळी कोण येणार? जनाच्या मनात थोडी चलबिचल झाली. इतक्यात "अगं, मी आहे, तुझा पांडुरंग. दळण दळायचे आहे ना? हा, मदत करायला आलो आहे." असा आवाज तिच्या कानी पडला. पूर्ण जागी होऊन ती दरवाजाकडे पाहत राहिली. प्रत्यक्ष परमेश्वर. शेजारी धान्याचे तुडुंब भरलेले भांडे पाहून तिला आनंद झाला आणि ती दळायला बसली. पांडुरंगानेही तिच्या जात्याच्या खुट्याला हात लावला. जाते फार हलके लागत असून ते भराभरा फिरत होते. जनाबाई गोड गळ्याने ओव्या म्हणत होती. या गोड आवाजात पांडुरंगही सुखावत होते. पण या गाण्याच्या आवाजाने गोणाबाईला जाग आली. तावातावाने ती जनाबाई जवळ येऊन ठेपली. जात्यातून पडलेला पिठाचा ढिगारा पाहिला. भांडे काठोकाठ भरलेले पाहिले. जनाबाई शांत. गोणाबाईने हे सगळे पाहिल्यावर तिला त्वेष चढला आणि कडाडली. "हे ग काय? या वेळी दळण दळतात? लोकांच्या झोपेची वेळ. कोठून एवढे धान्य आणलेस? चोरीबिरी केलीस का काय? आणि जोडीला हा कोण ग?" जनाबाई काहीच बोलत नाही. असे पाहून तिच्या रागाचा पारा चढला. कोपऱ्यातील काठी घेऊन तिने जनाबाईकडे भिरकावली. तिचा नेम चुकला. जनाबाईला न लागता पांडुरंगाच्या कपाळाचा आंबीर बुक्का त्या काठीने खाली पडला आणि आश्चर्य घडले. त्या झोपडीतील सगळे वातावरण त्या सुवासाच्या घमघमाटाने भरून गेले. "मी विठाई, मी विठाई," असा आवाज दुमदुमला. गोणाई मात्र कल्पित घटनेने बावरून गेली. गंगावरून गेली आणि मागच्या मागे पसार झाली. जनाबाईकडे बघून देव मात्र हसत होते. कमल्यामुळे जनाबाई तेथेच पहुडली. देवालाही तेथेच पडावेसे वाटले. अंगावर एक वाकळ घेऊन ते तेथेच पडले व त्यांना झोप लागली. पहाट झाली. जनाबाई जागी झाली. उठली. आणखीन येथे कोण झोपले आहे म्हणून ती विचार करू लागली. झोपलेल्याच्या अंगावरची वाकळ बाजूला केली. ही आश्चर्यचकित झाली. प्रत्यक्ष पांडुरंग तिथे तिने झोपलेले पाहिले. ती घाबरली, गांगारली. लोक काय म्हणतील? रुक्मिणी देवीला काय वाटेल? या विचाराने ती गडबडली. आकडा आरतीची वेळ झाली आणि देव तर येथेच. तिने विठ्ठलाला गदगदा हलवून उठविले. देव घाईघाईने निघून गेले. त्यांच्या अंगावरची वाकळ तशीच. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.